नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल। आज आपण सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये असणारा विषय इंग्लिश, जो की आपल्याला अवघड वाटतो, त्याची अगदी बेसिक पासून तयारी करून घेणार आहोत, जो की स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी असणार आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत काइंड्स ऑफ सेंटेन्सेस। सेंटेन्सचे टाइप्स पाहणार आहोत। ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल मित्रांनो, वी यूज वर्ड्स टू एक्सप्रेस आवर थॉट्स। ओके, आपण वर्ड्सचा यूज केव्हा करतो? आपले थॉट्स एक्सप्रेस करण्यासाठी। ओके, वी यूज दीज वर्ड्स इन अ ग्रुप। हे वर्ड्स आपण ग्रुप मध्ये यूज करतो, बट एनी कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स विल नॉट ऑलवेज मेक सेन्स। प्रत्येक वेळी कोणत्याही वर्डचा ग्रुप हा त्या सेंटेन्सला सेन्स प्राप्त करून देतो का? नाही देत। फॉर एक्झाम्पल, डॉग अंडर माय इज ट्री सिटिंग। या सेंटेन्सला काय सेन्स आहे हे आपल्याला समजते का? या सेंटेन्स मधून काय बोलायचे, काय म्हणायचे, काय सांगायचे हे समजते का? नाही समजत। तर दिस ग्रुप ऑफ वर्ड डज नॉट मेक सेन्स। तर आता सेकंड सेंटेन्स पाहूया आपण। सेकंड सेंटेन्स मध्ये बघा, माय डॉग इज सिटिंग अंडर अ ट्री। आपल्याला या सेंटेन्समध्ये या सेंटेन्सचा सेन्स लागतो, मीनिंग समजतो। ओके, दिस ग्रुप ऑफ वर्ड्स मेक्स कंप्लीट सेंटेन्स किंवा सेन्स। ओके, तर आपण सेंटेन्स म्हणजे काय पाहू? अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच मेक सेन्स। ऑल सेंटेन्सेस बिगिन्स विथ अ कॅपिटल लेटर। ओके, सेंटेन्स म्हणजे अशा वर्ड्सचा ग्रुप असतो की ज्याच्यातून आपल्याला त्या सेंटेन्सचा सेन्स लागतो, अर्थ प्राप्त होतो, त्याला त्या सेंटेन्स मधून काय बोलायचे हे आपल्याला कळतं। ओके, काइंड्स ऑफ सेंटेन्सेसचे मित्रांनो 4 टाइप्स आहेत। एक आहे असरेटिव्ह सेंटेन्स, सेकंड आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स, थर्ड आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स अँड फोर्थ आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स। असरेटिव्ह फर्स्ट आहे असरेटिव्ह सेंटेन्स। असरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात याला। ओके, तर या असरेटिव्ह सेंटेन्स आणि डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय असतं की यामध्ये सिंपल एक सेंटेन्स असतो, सिंपल एक सेंटेन्स असतं, एक स्टेट असतं, एक वाक्य असतो फक्त की ज्याच्यातून डिक्लेअर होतं काहीतरी, समथिंग, इट डिक्लेअर समथिंग। ओके, तर फॉर एक्झाम्पल, आय ऑलवेज स्पीक द ट्रूथ। म्हणजे इथं काय सांगितलेले? मी नेहमी खरं बोलतो। ओके, द डॉग इज वॅगिंग इट्स टेल। सेकंड सेंटेन्स म्हणजे इथं फक्त एक स्टेट आहे, हे सेंटेन्स सांगते काहीतरी, डिक्लेअर करते काहीतरी। ओके, त्यामुळे त्याला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात। सेकंड सेंटेन्स आहे, सेकंड काइंड ऑफ सेंटेन्सेस आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स। इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये मित्रांनो इम्परेटिव्ह सेंटेन्स मेक्स अ रिक्वेस्ट, गिव्स अ कमांड अँड इन्स्ट्रक्शन। ओके, याच्यामध्ये एक रिक्वेस्ट केल्या जाते, कमांड दिल्या जाते किंवा इन्स्ट्रक्शन किंवा ऍडव्हान्स दिला जातो। ओके, त्याला म्हणतात इम्परेटिव्ह सेंटेन्स। जसं की फॉर एक्झाम्पल, प्लीज वेट फॉर मी, लीव द क्लास, यू शुड लीव अर्ली अँड रीच द एक्झाम हॉल ऑन टाइम। याच्यामध्ये बघा मित्रांनो, फर्स्ट एक्झाम्पल मध्ये प्लीज वेट फॉर मी रिक्वेस्ट केलेली आहे। इम्परेटिव्ह मध्ये फर्स्ट रिक्वेस्ट असते, एखादा सेंटेन्स दिलेला आहे त्याच्यामध्ये एक तर रिक्वेस्ट केलेली असेल, कमांड दिलेली असेल किंवा मग आपण ऍडवाइस देतो किंवा मग सजेशन देतो किंवा इन्स्ट्रक्शन देतो, हे येतं इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये। या सेंटेन्स मध्ये बघा, प्लीज वेट फॉर मी हे आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स, इथं केलेली आहे रिक्वेस्ट। ओके, सेकंड, लीव द क्लास, हे ऑर्डर सोडलेली आहे, इथे ऑर्डर दिलेली आहे किंवा कमांड दिलेली आहे, त्यामुळे लॉक दॅट डोअर, लॉक दॅट डोअर। ओके, इथे पण काय केलेलं आहे यांनी, काय केलेलं आहे ते की कमांड दिलेली आहे, त्यामुळे
हे पण इम्परेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये येतात. यू शूड लिव्ह अर्ली अँड रीच द एक्झाम हॉल ऑन टाइम. इथे त्यांनी ऍडवाइस दिलेला आहे. ओके, त्यामुळे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये 3 टाइप्सचे सेंटेन्सेस येतात. एक तर रिक्वेस्ट केलेली असते, कमांड दिलेली असते आणि ऍडवाइस दिलेली असते. ओके, थर्ड आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस एंड्स विथ क्वेश्चन मार्क. हे जे सेंटेन्सेस आहेत हे क्वेश्चन मार्क्सनं एंड होतात. ओके मित्रांनो, तर क्वेश्चन मार्क्सने एंड होणारे क्वेश्चन्स कसे असतात? हेल्पिंग वर्ब पासून सुरू होणारे क्वेश्चन, डू, डीड, हॅव, हॅज, हे जे हेल्पिंग वर्ब्स आहेत त्यांनी स्टार्ट होणारे सेंटेन्स जे असतात त्यांच्या शेवटी क्वेश्चन मार्क येतो. हे असतात इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. अँड सेकंड आहे WH क्वेश्चन्स. WH क्वेश्चन्स सुद्धा मित्रांनो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये येतात, कारण हे एंड होतात क्वेश्चन मार्कनं. ओके, याच्यात फर्स्ट एक्झाम्पल आहे, डिड यू सी द लायन इन झू. ओके, याच्या आन्सर्स काय येणार मित्रांनो? हेल्पिंग वर्ब पासून जेव्हा क्वेश्चन स्टार्ट होतो, सेंटेन्स स्टार्ट होतो, तेव्हा याचं आन्सर यस किंवा नो या दोन आन्सरनच हे 2 आन्सर्स मिळतात इथे. एक तर यस नाही तर नो, एका वर्ड मध्ये आन्सर मिळतं. पण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स हे WH क्वेश्चनने पण स्टार्ट होतात, जे की एंड होतात क्वेश्चन मार्कनं. वाय कांट लिव्ह नाऊ, वेअर हॅव ऑल द चिल्ड्रन गॉन. हे क्वेश्चन्स इंट्रोगेटिव्ह मध्ये, हे सेंटेन्सेस इंट्रोगेटिव्ह मध्ये येतात. ओके मित्र, फोर्थ सेंटेन्स आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस. ओके, इथे मित्रांनो we express some sudden or strong feeling, it always ends with exclamation marks. Okay, what a superb movie, for example, what a superb movie. Okay, he ends with exclamation mark. What a beautiful rose ends with exclamation mark. Okay, थोडक्यात काय की जेव्हा एक्सक्लामेटरी सेंटेन्स येतं शेवटी एक्सक्लामेशन मार्क येतं म्हणजे येतं. ओके, हे आहेत मित्रांनो आपले काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. 4 सेंटेन्सेस आहेत. असेरेटिव्ह सेंटेन्स, यालाच डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. इम्परेटिव्ह सेंटेन्स, याच्यामध्ये रिक्वेस्ट, कमांड अँड ऍडवाइस असते. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स हे स्टार्ट होतात WH क्वेश्चनने अँड एंड होतात WH क्वेश्चन किंवा हेल्पिंग वर्बने, आणि एंड याचा ऑलवेज एंड होतो क्वेश्चन मार्कने. आणि एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस मध्ये एक्सप्रेस होते स्ट्रॉंग अँड सडन फिलिंग. ओके, आणि हे एंड होतात एक्सक्लामेशन मार्कने. ओके मित्रांनो, मला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.